मंडळी, एका कढईमध्ये 1 कप साखर घ्या आणि अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं। पाऊण कप इतकं तेल घालायचं आहे, कोणतंही तुम्ही खाण्याचं तेल असेल ते, आणि हे मिक्स करून घ्यायचं। फक्त वितळवून घ्यायचं, उकळी काढायची नाहीये। त्यामध्ये एकदम थंड करून घ्यायचं, आपल्या पोटाला सहन होईल इतपत। आणि त्यामध्ये जेवढा बसेल ना तेवढा मैदा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं। जास्त जोर देऊन मळायचं नाहीये। त्यामध्ये एक गोळा घ्यायचा आहे आणि पळपुटावरती छान असा लाटून फोल्ड करून घ्यायचं आहे। पाहू शकता मी गोल गुंडाळी करून घ्यायची, त्यामुळे आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यांना छान अशी लेयर्स पडते। त्यानंतर लाटून घेतल्यानंतर ज्या कडा आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि चौकोनी आकारामध्ये हे छान अशी शंकरपाळी कट करून घ्यायची आहे। मीडियम तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हा शंकरपाळ्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत। तर तेल जास्त कडक नसावं आणि मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। पाहू शकता खूप छान अशा लेयर्स सुद्धा आलेल्या आहेत आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा।